नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मी स्वप्नील कोले, आपला फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. फ्रेंड साथ देणारा, फिलॉसॉफर विचार देणारा आणि गाईड म्हणजे दिशा दाखवणारा. मला अतिशय आनंद होत आहे की आज मी एक शैक्षणिक यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. शिक्षणाशी संबंधित असलेले सर्व शंका समाधानांचे निराकरण करण्यासाठी म्हणून हे यूट्यूब चॅनल मी फक्त आणि फक्त शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांना उजागर करण्यासाठी बनवत आहे. गेली 8-10 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मला असंख्य समस्या ज्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनात येत आहेत त्या अनुभवता आल्या. तो अनुभव घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली माझ्या की शैक्षणिक माहितीचा अभाव, माहिती नसल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांचं खूप सारं नुकसान होत आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या विद्यार्थ्याला छान शिकवावं, त्याचं करिअर छान पद्धतीनं व्हावं, आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये. पण त्यांना योग्य माहिती नसल्यामुळे किंवा अर्धवट माहितीमुळे ते योग्य प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि त्यानंतर मग त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्या अडचणी त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी हे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांसमोर समर्पित करत आहे. या चॅनलमध्ये काय काय आपल्याला बघावं मिळणार आहे. सर्वप्रथम बदलती शिक्षण पद्धती याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती मिळेल. मग त्याच्यामध्ये बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये होणारे सर्व काही चेंजेस जे आहेत त्याची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला या चॅनलमध्ये देईन. सोबत खूप साऱ्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत, खूप साऱ्या स्कॉलरशिप परीक्षा आहेत किंवा स्कॉलरशिप्स आहेत. 10वी नंतर बाहेर पडल्यानंतर खूप साऱ्या स्कॉलरशिप्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे माफ होऊ शकतो किंवा तो त्या स्कॉलरशिप मधून मिळू शकतो. पण ही माहिती नसल्यामुळे 90, 95, 96% पडलेली मुलंही यापासून वंचित राहतात. दुसरी गोष्ट, 12वी नंतर कित्येक विद्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ शकत नाहीयेत. कारण का की पुढच्या शिक्षणासाठी येणारा खर्च तो ते अफोर्ड करू शकत नाहीये. आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला याही वेगवेगळ्या स्कॉलरशिपची माहिती मिळेल जेणेकरून कुणालाही फी भरता येत नाही म्हणून शिक्षण थांबवावं लागणार नाही. माझ्या आयुष्यात अशी खूप सारी उदाहरणं आली, विद्यार्थी आले की ज्यांच्यामध्ये टॅलेंट होतं, सगळं होतं, पण घरच्या अडचणी, समस्या यामुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता नाही आलं. कुठेतरी मनात दुःख व्हायचा की वेळेत आपण जर यांना भेटलो असतो तर कदाचित यांचं आयुष्य बदललं असतं. अरे वा, क्या लाईफ होती. पण वेळ गेल्यानंतर दुःख वाटत बसण्यापेक्षा मी विचार केला की इथून पुढे जितक्या विद्यार्थ्यांना मदत करता येईल, सहाय्य करता येईल, पालकांची मदत करता येईल, ती मदत मी इथून पुढे करण्यासाठी हे एक यूट्यूब चॅनल माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी हे मी बनवलेलं आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये फक्त स्कॉलरशिप्स किंवा हे नसतील तर वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षक मंडळींचे, शिक्षण संस्थांचे, संस्थापकांचे पॉडकास्ट होते. ह्या पॉडकास्टद्वारे त्यांचे तुम्हाला पूर्ण इन डिटेल एखाद्या संस्थेची इन डिटेल माहिती मिळेल. त्यांच्या संस्थापकांचं विजन काय आहे यामागं, की त्यांची संस्था उभी करण्यामागं त्या संस्थापकांचं विजन काय आहे हे आपल्याला या पॉडकास्टद्वारे समजण्यात येईल. यामध्ये शाळा असतील, कॉलेजेस असतील, अकॅडमीज असतील, ज्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी इन डिटेल चर्चा करणार आहोत. बदलती शिक्षण पद्धती, मुलांना येणाऱ्या अडचणी, पालकांना येणाऱ्या अडचणी, काही स्पर्धा परीक्षांची माहिती, या सर्व गोष्टींचं निराकरण त्या पॉडकास्टद्वारे आपल्यामध्ये होईल. सोबतच आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षणात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची माहिती देऊ. अगदी लहान वयातच मुलाला वाटतं पोलीस व्हायचं आहे, त्यासाठी कुठली परीक्षा असते, UPSC, MPSC, ह्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. आजकाल डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी मुलांचे किती सारे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी संदर्भातले JEE, नीट परीक्षा, कोणाला IITN व्हायचं असतं, मग त्या संदर्भात काय केलं पाहिजे, बँकिंगच्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांची, स्पर्धा परीक्षांची उपाययोजना केलेली आहे. तर त्या योजना काय काय आहेत या संदर्भात सगळ्या माहिती तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध असते. म्हणजे काय, KG to PG कुठलीही समस्या असो तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच त्या संदर्भातलं प्रश्न पण उपस्थित केले जातील, समाधानही दिलं जाईल आणि तुमच्या करिअरसाठी आम्ही चांगला पर्याय नक्कीच बनवू. आज हे यूट्यूब चॅनल सुरू करत असताना मला आनंद होतोय की या यूट्यूब चॅनलद्वारे
कित्येक विद्यार्थ्यांचं, पालकांचं, संस्थांचं, कारण कित्येक पालकांना मी सांगू इच्छितो की खूप साऱ्या शिक्षण संस्था आहेत, ऐतिहासिक आहेत, त्यांनी खूप मोठमोठी कामं केलेली आहेत, पण ती शिक्षण संस्था आणि रिझल्ट त्यांचे खूप चांगले आहेत, पण त्या शिक्षण संस्थांची माहिती नसल्यामुळे पालक आपल्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. NDA सारखी परीक्षा आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ह्या परीक्षेत जाण्यासाठी काय मार्ग असतो? आपला मुलगा 50-60% 70% आहे, त्याचं करिअर बनता येते की नाही? तर NDA सारखी परीक्षा आहे. जर तो फिटनेस मध्ये असेल, त्याला देशभक्तीची आवड असेल किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल, तर ती परीक्षा तो देऊ शकतो. मग त्यासाठी काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल पालकांनो किंवा विद्यार्थ्यांनो, महिन्याचा स्टायफंड 56,100 रुपये आहे. 56,100 रुपये ट्रेनिंग पिरियड मध्ये. मग विचार करा सॅलरी किती असेल. आश्चर्य वाटतंय ना? वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, 1 रुपयाही कॉलेजमध्ये भरायची गरज नसते, अशा स्कॉलरशिप्सही उपलब्ध आहेत. 10वी-11वीला 10,000, 15,000 हजारच्या स्कॉलरशिप्स आहेत. शाळेमध्ये वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स आहेत. ह्या सर्वांची माहिती आपल्याला देणारं कुठलं प्लॅटफॉर्म ओपन नाहीये. मी आपल्या इथं ते सर्व प्लॅटफॉर्म ओपन करून देतोय. तुम्हाला सर्व अगदी शाळेपासून ते कॉलेजेस पर्यंत, म्हणजे प्राथमिक शाळा, त्यानंतर हायस्कूल, त्यानंतर 11वी-12वी कॉलेजेस, अकॅडमीज, त्यानंतर 12वी नंतरच्या शिक्षण पद्धती, अगदी PG पर्यंतची सर्व माहिती मी तुम्हाला इथं उपलब्ध करून देणार आहे. हे चॅनेल माझं नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की हे चॅनेल मी माझ्यासाठी नाही, तर पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय. मॅक्सिमम विद्यार्थी पालकांपर्यंत हे चॅनेल पोहोचावं यासाठी माझे प्रयत्न असतील. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याची हमी, गॅरंटी मी तुम्हाला या आज उद्घाटनाप्रसंगी सांगतो. आणि एवढंच सांगेन की अजून खूप आयुष्य बाकी आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अजून खूप साऱ्या संधी आहेत. काही चुका यापूर्वी घडल्या असतील, ठीक आहे, त्याला निराश न होण्यापेक्षा, किंवा हे बघा, मी नेहमी म्हणत असतो की एक कागदाचा तुकडा आपलं आयुष्य बदलू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो कि अभी हार बाकी है, अभी हार बाकी है, अभी जीत बाकी है, अभी हार बाकी है, अभी जीत बाकी है, संभल जाओ मेरे दोस्तों, अभी तो बस एक पन्ना पलटा है, पूरी किताब अभी बाकी है. याचा मुळात अर्थच असा होतोय की जितकी वेळ गेलेली आहे ते म्हणजे काय आयुष्य संपलेलं नाहीये. अजून आयुष्याच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या परीक्षांना, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जायचंय. मग त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जी शक्ती लागते, ती शक्ती म्हणजे आपलं हे गोट्स ऑफ एज्युकेशन हे चॅनेल. ह्या चॅनेलमध्ये इचलकरंजी, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इचलकरंजी आणि आजूबाजूचा परिसर, यामधील प्रत्येक शाळा, कॉलेजेसची इन डिटेल माहिती तुम्हाला मिळेलच. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप, स्पर्धा परीक्षांची माहिती तुम्हाला मिळेल. कोरोना नंतर बदल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे काय काय बदल झाले त्याची माहिती मिळेल. तो कमी कसा करावा त्याची माहिती मिळेल. वेगवेगळ्या तज्ज्ञ शिक्षक मंडळींचे तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळेल. आणि तुमच्या शैक्षणिक आयुष्य सुखकर करण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. नक्कीच सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की आपल्या मुलासाठी हे चॅनेल एकदा सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.